पोलिसांनी शस्त्र परवाना देऊ नका अशा पद्धतीचा अहवाल असताना देखील त्यांना शस्त्र परवाना मिळाला। एक तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, निलेश गायकवाड हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत। त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा, चर्चा केली असावी, नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन गायकवाड जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते, त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला। आज छोटे मोठे व्यापारी जेव्हा एसपी ऑफिसला जातात, सीपी ऑफिसला जातात, त्यांना तिथं पिस्तूलचा नाही तर बंदुकीचा परवाना दिला जात नाही, त्यांना जरूरत असताना सुद्धा। पण मग एका गुंडाच्या भावाला सहजपणे तिथं जर बंदुकीचा परवाना देत असेल तर फार वरिष्ठ लेवलची लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, ज्याच्यामध्ये होम मिनिस्ट्री सुद्धा आहे आणि होम मिनिस्टर स्वतः असू शकतात आणि सभापती राम शिंदे सर सुद्धा तिथं असू शकतात। म्हणजे ज्या गोष्टी सहजपणे गरीबाला सामान्य लोकांना मिळत नाही, जसं की पासपोर्ट, खोट्या नावावर पासपोर्ट दिला जातो निलेश गायकवाडला, निलेश गायकवाड भारत सोडून बाहेर जातो आणि इथं विद्यार्थी आणि सामान्य लोक अनेक वेळा चक्रा मारून सुद्धा त्यांना पासपोर्ट मिळत नाही। त्याच्याच बरोबर अजून एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो, निलेश गायकवाड जर कुठल्या एअरपोर्टवरनं लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट। तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली, राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली, अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे। आता होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो याच्या खोलामध्ये जावा, जे कोणी जबाबदार असतील त्या लोकांना तुम्ही तिथं पकडा। तिथं गौतमी पाटील गाडीत नसताना सुद्धा त्यांना उचलायची भाषा तुम्ही करता। आता या मोठ्या गुंडाला कुणी एवढा वरदास्त दिला की खोटा पासपोर्ट मिळतो, अनेक गुन्हे असताना सुद्धा इलेक्शन मध्ये मोठ्या नेत्यांच्या प्रचारामध्ये हा माणूस दिसतो आणि त्याच्याच भावाला सहजपणे पिस्तूल परवाना तिथं दिला जातो। म्हणजे बघा, हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही, हे गुंडांचं सरकार आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, हे कुठंतरी आता परत एकदा सिद्ध होतं। समीर पाटील याचे गँगस्टर निलेश गायकवाडशी संबंध आहे आणि समीर पाटील याच्याकडे 100 कोटींची प्रॉपर्टी कुठून आली असा देखील सवाल माजी आमदार दंगेकर विचारताना पाहिला जातो। दंगेकर यांना सत्ताधारी पक्षातले आमदार समीर पाटील जे आहेत, जे काय आम्हाला कळालेलं आहे ते चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या ऑफिसमध्ये असतात आणि हे स्वतः समीर पाटील जे आहेत ते निलेश गायकवाडचे फार निकटवर्गीय आहेत। त्यांचे फोटो आहेत, बऱ्याच काही संभाषणाच्या क्लिप आहेत असं आम्हाला कळतं आणि अनेक वेळा जेव्हा निलेश गायकवाड अडचणीत आला तेव्हा समीर पाटलांनी त्यांना मदत केली अशी सुद्धा चर्चा लोकांमध्ये आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना की हे सत्तेतले लोक या गुंडांना काय एवढं पाठबळ देतात हा खरं तर मोठा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो। आणि हा विषय फक्त इथंच नाही, पुणे शहरांमध्ये सुद्धा असे काही गुंड आहेत, धाराशिवमध्ये काही गुंड आहेत, मराठवाड्यामधलं तर प्रकरण आपल्याला तिथं कराड यांचं माहितीच आहे की तिथं त्यांनी काय उत्मात केला, त्यांना सुद्धा पाठबळ हे सत्तेतलेच नेते तिथं देत होते। त्यामुळे कुठं ना कुठं तरी इथं आपण जर बघितलं तर जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना राजकारणामध्ये प्रवेश देणं असेल। अजून एक गोष्ट, निलेश गायकवाडच्या विषयाच्या बाबतीत हिंगोलीचा एक नेता आहे, त्या हिंगोलीच्या नेत्यांनी सुद्धा या निलेश गायकवाडला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत करण्यासाठी काही प्रमुख सत्तेतल्या नेत्यांची मदत घेतली असं सुद्धा बोललं जातं। त्यामुळे हिंगोलीचा नेता हा कोण याचाही अभ्यास केला गेला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन एक स्पेशल केस लोकांना दाखवली गेली पाहिजे। हे सरकार गुंडांच्या मागे राहत नाही, बघूया येत्या काळामध्ये काय होतंय। नाही, ह्याच्यामध्ये आम्ही जे विषय घेत असतो ते विषय खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर फायनान्शियल लॉस जर सरकारला तिथं झाला असेल
नाहीतर तुम्ही जबाबदारीने वागला नसेल. आता आमचा पक्ष या बाबतीत नक्कीच योग्य असा निर्णय तिथं घेईल. आम्हाला असंही कळतंय की आजच्या दिवशी परब साहेब हे कुठेतरी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत, त्यात बऱ्याच काही गोष्टी ते सांगणार आहे आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहोत. ते जे भूमिका घेतील त्या भूमिकेला पाठिंबा आम्ही सर्वजण नक्कीच देऊ. आता या विषयामध्ये चर्चा इतकी मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर की हिंगोली जिल्ह्याचे संतोष बांगरचं नाव नक्कीच चर्चेत आहे, कारण त्यांचे फोटो हे अधिवेशनामध्ये निलेश गायवाड बरोबर दिसतात. सभापती राम शिंदे सर, निलेश गायवाड, त्याच्याचबरोबर संतोष बांगर हे सर्व लोक सहजपणे निलेश गायवाडला घेऊन तिथं त्या अधिवेशनामध्ये दिसतात. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला, सामान्य व्यक्तीला आत यायला परवानगी नाही, पण अशा एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला सहजपणे अधिवेशनामध्ये नेलं जातं. त्यामुळे हो, संतोष बांगरचा विषय आहे, चर्चा आहे, त्याचा थोडासा अभ्यास करण्याची जरूरत आहे. त्याच्याचबरोबर धाराशिवचा नेता कदाचित जे सावंत साहेब आहेत, तानाजी सावंत भाऊ आहेत, ते डायरेक्टली नसतील, पण त्यांच्या परिवारातले काही लोक हे 100% इन्व्हॉल्ड आहेत. जे तिथं ज्या पवनचक्क्या असतात, ज्याला आपण विंडमिल म्हणतो, तिथं जी काही जमिनी घेतल्या जातात, शेतकऱ्यांना ज्या धमक्या दिल्या जातात, त्याच्यामध्ये निलेश गायवळच्या गँगचा आणि स्वतः निलेश गायवळचा तिथं इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि त्याला तानाजी सावंत साहेब स्वतः नाही, पण त्यांच्या परिवारातले काही लोकांचं नक्कीच पाठबळ आहे. त्यामुळे एका व्यक्तीच्या पाठीमागे एवढे मोठे नेते तिथे उभे राहताना आपण जेव्हा बघतो तेव्हा समजतं की यांना गुंडागर्दीमध्ये इंटरेस्ट आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांनी जर गरीब शेतकरी, कष्टकरी, युवाच्या पाठीमागे जर उभं राहिलं असतं आणि आमच्या महिला ज्या आज सुरक्षित त्यांना वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, त्यांच्यासाठी जर एखादी काही गोष्ट केली असती तर या सरकारला, या नेत्यांना आम्ही मान्य केलं असतं, मानलं असतं. पण दुर्दैव असं हे लोकांच्या पाठीमागे न राहता गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या पाठीमागे उभं राहताना आपण सगळेजण बघू शकतो. नाही, येत्या काळामध्ये या बाबतीतले पुरावे तुमच्या समोर येत जातील. अहमदाबाद एअरपोर्टचं हे खरं आहे. त्यांना सोडायला जी लोक गेली होती त्यांचं नावं आमच्याकडे आहेत. त्याच्याचबरोबर हिंगोलीमध्ये भाजपचे एक कुठले तरी पदाधिकारी आहेत, त्यांचं कदाचित बांगरांचं पटत नसावं आणि त्या विषयामध्ये निलेश गायवळची एंट्री तिथं होती. ती एंट्री का होती हे आपल्याला आता अभ्यास करावा लागणार आहे. असे बरेच विषय आहेत, पण टप्प्याटप्प्याने हे सगळे मुद्दे आपल्या समोर येतीलच. निलेश गायवळ इररिलेव्हंट आहे. हा विषय आम्ही हाताळत का नाही? हे विषय महत्वाचे असले तरी याच्यापेक्षा कितीतरी जास्त महत्वाचे विषय आहेत. जसे आमच्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, आमच्या शेतमजुराला मदत झाली पाहिजे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये, या राज्यामध्ये तिथं होत आहे. त्यामुळे आम्ही विषय घेत असताना हे व्यापक विषय तिथं घेत असतो आणि जे इतर नेते आहेत ते मात्र या महत्वाच्या छोट्या विषयाकडे, पण नक्कीच याचा प्रभाव हा कायदा व सुव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे दंगेकरांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांनी या विषयाला हाताळलेला आहे. त्या सत्तेत असले तरी ते विषय घेतायत, त्यांचं खरंच स्वागत आणि अभिनंदन केलं पाहिजे. पुण्यामध्ये आम्हाला असं कळतंय गुंड्याच्या घरी काय डॉक्युमेंट मिळाले, त्या डॉक्युमेंटमध्ये पवनचक्कीचे डॉक्युमेंट आहेत असं आम्हाला समजतंय. आणि ते पवनचक्कीचे डॉक्युमेंट कुठले तर ते धाराशिवचे आहेत. धाराशिवमध्ये काही प्रसंग घडले होते, तिथं काही लोकांना पोलिसकडे जायचं होतं. लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि मग काही गुंडांच्या गाड्या काळ्या कलरच्या त्या धाराशिवच्या त्या भागामध्ये आणि भूम परांडा या भागामध्ये प्रामुख्याने तिथं गेल्यानंतर लोकांना सुद्धा धमकावलं गेलं आणि जी व्यक्ती पोलिसकडे जाणार होती त्याच व्यक्तीचा आवाज कुठेतरी दाबला गेला. ती ज्या कंपन्या आहेत त्या कंपनी, म्हणजे 2 प्रकरणं तिथे आहेत. एक तर जमीन घेणं आणि तिथे असणाऱ्या ज्या पवनचक्क्याच्या कंपनीला धमकावणं. तिथं असणाऱ्या कंपनीच्या लोकांना जे काही धमकावलं ते सुद्धा लोक पुढे येऊन पोलिसांकडे जाणार होते, पण दुर्दैव असं त्यांना सुद्धा नंतरच्या काळामध्ये धमकवलं गेलं, त्यांचे ऑफिस फोडले गेले.
पोलिसांनी मात्र त्या बाबतीत काही केलं नाही. त्याच्यात खरं तर स्वतःहून पुढे येऊन जर तिथल्या एसपींनी पुढाकार घेतला असता नक्कीच त्याचा फायदा हा तिथं जी काही गुंडागर्दी वाढली ती कमी होण्यासाठी झाला असता. पण तिथं पोलीस प्रशासन कमी पडलं त्या काळामध्ये असं आपल्याला म्हणावं लागेल. यांनी प्रथमदर्शनी त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आणि त्यातच योगेश कदम यांनी सुद्धा त्याला दुजोरा देण्याचा प्रयत्न केला असं वाटतं. एक तर राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांनी निलेश गायकवाडचा ओपन राजकारणासाठी उपयोग केला. मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा उपयोग केला. जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा त्यांचा फायदा तिथं घेतला. अनेक व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, व्यासपीठ त्यांनी तिथं शेअर केलेलं सुद्धा आपण सगळेजण तिथं बघू शकतो. आणि मग अधिवेशनामध्ये राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांचे व निलेश गायकवाडचे, संतोष बांगरचे अधिवेशनाच्या ठिकाणी फोटो आपण सर्वजण बघू शकतो. मग त्यांना तिथं कुणी बोलावलं, कुणी आणलं असे सुद्धा प्रश्न निर्माण होतात. जेव्हा आमचा नितीन देशमुख नावाचा कार्यकर्ता अधिवेशनामध्ये येतो आणि त्याला तिथं सहजपणे सत्ताधारी आमदारांच्या गुंड कार्यकर्त्यांनी तिथं मारलं तेव्हा नितीन देशमुखवरच कारवाई होती आणि पण त्या सत्तेतल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांवर कुठंच कारवाई होत नाही. आणि मग इथं अधिवेशनामध्ये सुद्धा गुंड जर आपल्याला येतात ते रील काढतात येताना, तिथं अधिवेशनामध्ये चालत असताना, मंत्रालयात चालत असताना जर रील गुंड लोक काढत असतील, नाही तर पुण्यात सिपिली या सगळ्यांची एक दिंड काढली होती. तिथं दिंड काढत असताना त्या ठिकाणी येत असताना सुद्धा हे मोठे मोठे गुंड काळ्या गाड्यांची रील काढतात. म्हणजे लोकांना कुठेतरी दाखवून देतात की हे तुमचं सरकार नाही, सामान्य लोकांचं सरकार नाही, पण आमच्यासारख्या मोठ्या गुंडांचं सरकार आहे आणि सरकारमध्ये सर्व नेते सर्व पक्षाचे आमच्या पाठीमागे भक्कमपणे आहेत. हा एक संदेश तिथं कुठेतरी हे गुंड आजपर्यंत देत आले. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंडाशाही आपल्या राज्यामध्ये वाढलेली दिसते. आणि या देशामध्ये गुंडांच्या बाबतीत आपलं राज्य एक नंबरला आहे, करप्शनच्या बाबतीत आपलं राज्य एक नंबरला आहे. आणि राज्यात सुद्धा जर जिल्ह्यात आपण गेलो, शहरात गेलो तर पुणे शहर एक गुंडांच्या बाबतीत सुद्धा एक नंबरला आहे आणि करप्शनच्या बाबतीत सुद्धा एक नंबरला आहे. आणि करप्शनचा विषय आपण जर घेतला तर ते करप्शन करण्यासाठी सुद्धा गुंडांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर हा जमिनी हडपण्यासाठी नाही तर कोणाला धमकवण्यासाठी हा रितसर तिथं केला जातो. परंतु रोहित दादा, तुम्ही म्हणताय की निलेश गायकवाडला संपूर्ण संरक्षण देतात, परंतु योगेश कदमांकडनं स्वतःची भूमिका ट्विटरवरती मांडण्यात आली की ज्यावेळेस सचिन गायकवाडचा शस्त्र परवान्याच्या संदर्भात सुनावणी माझ्याकडे आली त्यावेळेस त्याच्यावरती प्रलंबित एकही खटले नव्हते. अशा पद्धतीची सविस्तर माहिती जी आहे ती ट्विटद्वारे योगेश कदमांनी दिली आहे. परंतु त्यांचे बंधू मात्र सक्रिय या सगळ्या गुंडागर्दीमध्ये सक्रिय होते. मग प्रश्न असा येतो, जेव्हा सामान्य व्यक्ती नाहीतर एखादा व्यापारी, छोटा मोठा व्यवसाय करणारा नाहीतर सोन्याचा व्यवसाय करणारा, जो रात्री अपरात्री राज्यामध्ये फिरत असतो, अशी एक व्यक्ती जेव्हा पोलिसांकडे शस्त्र परवाना मागते तेव्हा सहजपणे त्यांचा रिजेक्ट केला जातो. मग एक सचिन गायकवाड सारखा व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर त्याला तुम्ही लायसन्स देता, मग बॅकग्राऊंड चेकमध्ये त्याचा भाऊ हा कुठेतरी गुंड आहे हे आपल्याला समजत नाही का? त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर अनेक प्रॉपर्टीमध्ये निलेश गायकवाडचं नाव नाही, तिथं सचिन गायकवाडचं नाव तिथं दिसतं. पुण्यामध्ये जे घर निलेश गायकवाडचं आहे असं आपण समजतो ते निलेश गायकवाडचं आहे, पण त्या प्रॉपर्टीमध्ये सचिन गायकवाडचं सुद्धा नाव येतं. म्हणजे कुठं ना कुठंतरी हे दोन भाऊ एकत्रित तिथं काम करताना आपण सर्वजण आतापर्यंत बघत आलेलो आहे. पुणे पोलिसांचा काय रिपोर्ट आहे हा कुठेतरी पुढे आला पाहिजे. अहिल्यानगर पोलिसांचा काय रिपोर्ट आहे हा आपल्याला कुठेतरी पुढे आणावा लागेल आणि ह्या सगळ्याचा अभ्यास तिथं करावा लागेल. कदाचित योगेश कदम हे युवा मंत्री आहेत, पण युवा मंत्र्यांवर जेव्हा सभापतीचं प्रेशर येतं नाहीतर मुख्यमंत्र्यांचं प्रेशर येतं तेव्हा दुसरा कुठला पर्याय त्यांच्याकडे राहत नाही फक्त सही करण्याचा. त्यामुळे त्यांनी प्रेशर खाली सही केली असं माझं तरी प्रामाणिक मत आहे.